नमस्कार, मी कविता. तर मी आज तुम्हाला आळूच्या वड्या मी 4 प्रकारे इथं केलेल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा पद्धतीने आहे ना, आळू मी स्वच्छ करून घेत असते. त्याच्या ज्या शिरा आहेत ना, त्या सगळ्या काढून घेते आणि त्यामध्ये आपण ज्यावेळी शिरा काढतो ना, त्यावेळी एखादं पान फाटलं पण जातं आणि तसं तरी आपण बाजारातून आणल्यावरती आहे ना, ते थोडंफार चेंगरलेलंच असतं. तर अशा पद्धतीनं सगळ्या चिरा मी काढून घेतल्या. त्याचबरोबर ही पानं स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतलेली आहेत. आणि आता ह्याचं बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथं कच्चे धने आणि जिरे 2-2 चमचे घेतलेले आहेत. हे पीठ दाबून भरलेलं आहे, त्यामुळे जवळपास अर्धा किलो इतकं हे पीठ आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. मला वाटते की हे मिश्रण करण्यासाठी हे भांडं बारकं होणार आहे, तर दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. ह्यात काढून घेते. त्याच्यामध्ये धने जिरे बारीक केलेले टाकून घेऊया. कच्चेच धने जिरे बारीक करून घ्यायचे आहे, जेणेकरून आहे ना वास खूप छान येतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं 3 ते 4 चमचे तीळ घ्यायचे आहेत. आपल्याला इथं 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घ्यायचं आहे आणि मी आणखीन थोडं घेते, कारण की माझं हे पिठाचं मिश्रण आहे ना ते जास्त आहे. लहान 1 चमचा भरून हळद घ्यायची आहे. पोहे खायचा 1 चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे, तो छान असा क्रश करायचा. आणि तुम्ही आळूची वडी घशात खवखवायला नको, त्यासाठी काय टाकता, मी काय काय टाकते ते पण तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर हा आहे ना सोडा. तर हा तुम्ही टाकता का नक्की कमेंट करून सांगा. अर्धा किलोच्या वरती सगळं मिळून पीठ आहे, त्यामुळे इथं मी 2 चमचे आणखी थोडासा इथं सोडा टाकणार आहे. त्याचबरोबर इथं लिंबू पण पिळून घ्यायचा. सोडा पण टाकलाय, त्यामुळे अर्धाच लिंबू मी इथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं मी खरडा बनवलेला आहे. कोण कोण ह्याला ठेचा पण म्हणू शकते, तर तो पण बघा. मी इथं 1 चमचा 2 चमचे इथं ह्याचा वापर करणार आहे. सगळं घरामध्ये रेडी असलं ना, तर आळूच्या वड्या करायला पटकन होतात आणि झंझट पण वाटत नाही. आता इथं चवीनुसार मीठ वापरते. तर मी जास्त वापरलेलं आहे, कारण की जास्त माझं हे पीठ होणार आहे, त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तांदळाचं पीठ घातल्यामुळं वड्या खुसखुशीत होतात. जर तुम्ही तळणार असला तरी पण छान अशा तळल्या पण जातात. तर मी थोड्या तळून करणार आहे आणि थोड्या वाफवून करणार आहे. दोन्हीची पद्धत करण्याची थोडी वेगळी आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बॅटर एकच असणार आहे, पण पद्धत थोडी वेगळी असणार आहे. मी माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आळूच्या वड्या दाखवलेल्या आहेत जुन्या, तर तुम्ही त्या पण जाऊन बघू शकता. तर आळूची वडी वेगवेगळ्या पद्धतीनं केली तर आपल्याला टेस्ट पण समजते. थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. जास्त घट्ट पण आपल्याला पीठ करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही. आणखीन आपलं हे बॅटर घट्टच आहे. तर अशा पद्धतीनं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता असं सुटायला पाहिजे. तर अर्ध्या बाटलीला पण थोडंसं कमीच पाणी लागलेलं आहे आपल्याला. हे मी मिशोवरून मागवलेलं आहे. 2 असे मागवले होते. सिलिकॉनचं आहे. तर ह्याच्यावरती आळूची पानं म्हणा चपाती सगळं करायला सोपं जातं, त्यासाठी तर म्हटलं चला आज तुमच्यावर शेअर करूया. खूप छान आहे. मी कट्ट्यावरती भाकरी पण करत नव्हते बघा, त्यासाठी परत सरकायची का नाही, तर ह्याच्यावरती परत ठेवून भाकरी केली ना तर परत सरकत पण नाही. आणि हे प्रोडक्ट छान आहे, मला खूप आवडलेलं आहे. एक ठेवलेला आहे आणि एक वापरायला काढलेला आहे. आता ह्या चाळणीला तेल लावून घेते आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता छान ही आळूची पानं आहेत ना, तर ही आळूची पानं स्वच्छ धुवून ह्याचं पाणी नितळून ठेवलेलं आहे आणि ही अशा पद्धतीनं लाटून घ्यायची. त्यामुळं त्याला घडी मारायला ते सोपं जातं. मी सोमवारी बाजारातून आणलेली होती. काही काही ठिकाणी खूपच छोटी होती, तर मग मी ती काही घेतली नाही. म्हटलं नको, मोठीच पानं घेऊया, उगाच खेळत नको बसायला. ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी मग ती घ्यायची, पण ते पुरत सुद्धा नाही आळूच्या वड्या. आणि मी खूप दिवसात आळूच्या वड्या करत आहे, कारण की मला पानच भेटत नव्हती. तर बघा अशा पद्धतीनं सगळं मी करून घेते. पद्धतीनं आता हे सगळं करून झालेलं आहे. तर सगळ्या पानाला ना हे पीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. कुठेही सोडायचं नाही. असं ठेवू का? तुम्हाला दिसते का व्यवस्थित सांगा. मला पण लावायला असं सोपं जाईल. आता अशी छोटी छोटी होती ना तिथं, आता ह्यामध्ये थोडीफार निघालेली आहे. तर अशी होती तिथं, तर मी तेवढी लहान घेतली नाही. म्हटलं मोठीच घ्यावी, जेणेकरून वड्या पटपट होतील. तर यामध्ये थोडी आलेली आहेत, आपण ती अशी तिथं ॲडजस्ट करायची. तर शक्यतो श्रावणातच बघा आळूची पानं सगळ्या पालेभाज्या जास्तीत जास्त येतात आणि आपण असं काहीतरी करतो वेगळं. मध्ये पण मी आणलेल्या होत्या, पण एवढी छोटी छोटी पानं होती, त्यामुळे मग मी काही शेअर केलं नाही, कारण की खूपच थोडी पानं आलेली होती. त्यामुळे मग म्हटलं चला आपण ज्यावेळी दुसरी पानं आणू ना मोठी, त्यावेळी शेअर करूया. ज्यांना आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला आळूची वडी आवडेल.
आणि ह्या सिलिकॉनच्या ह्याला लागलं ना तर लगेच धुवून पण हे निघतं. मी तुम्हाला 2 पद्धतीनं गुंडाळून दाखवलेलं आहे. असं गुंडाळलं तर थोडं मोठं होते आणि असं गुंडाळल्यावर थोडं लहान होते. अशा पद्धतीनं सगळ्या पानांना मी लावून घेते आणि मग दाखवते, नाहीतर व्हिडिओ खूपच आपला मोठा होईल. अशा पद्धतीनं सगळी पानं लावून घेतलेली आहेत आणि इकडे बघू शकता आपलं बॅटर पण सगळं संपलेलं आहे आणि परफेक्ट आपलं हे बॅटर झालेलं होतं. इथं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं, तर पाणी पण छान झालेलं आहे आणि इथं तेल पण लावलेलं होतं, तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि बाकीच्या वड्यांचं काय करायचं ते पण दाखवते. आता त्यामध्ये तेल राहिलेले आहे आणि हा चाकू ह्याला छान असं तेल लावून घेते आता मी, आणि हे आपल्याला असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. सगळं मी कापून घेतलेलं आहे आणि हे थोड्या वेळासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. वाफ जात होती म्हणून ह्याच्यावरती मी हा खलबत्ता ठेवलेला होता, खलबत्त्यातला दगड. तर आता आपण बघूया. आता छान अशा शिजलेल्या आहेत. गॅस बंद करते आणि ह्याला थंड करून घेऊया आपण. त्या पद्धतीनं चपात्या होईपर्यंत ह्याला छान असं सेट करून घेतलं आहे फ्रीजमध्ये. तर ह्या पण छान अशा शिजलेल्या आहेत, पण अजून ह्या थंड व्हायच्या आहेत. तर ह्या सगळ्या तर मी काय कट नाही करणार, तुम्हाला दाखवते पुढं मी काय करणार आहे ते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता हे उलताना घेतलेलं आहे मी वडी उचलण्यासाठी. जरा तेलात बुडवून घेऊया. मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे, जास्त गॅस फास्ट करायचा नाही. लगेच आपण ह्याला हलवायचं नाही. मस्त पाऊस चालू आहे आणि मी इकडे छान अशा वड्या करत आहे. तर बघा, थोड्याशा खालून लाल दिसायला लागल्या ना तेव्हाच आपल्याला ह्याला टच करायचं आहे. मोठा गॅस केला की काय होते, मग ते व्यवस्थित असं तळलं जात नाही, कारण की यामध्ये मी भरपूर अशा लेअर दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला हे मंद गॅसवर तळायचं आहे. आणि जर आपण एक एकच पान लावून जर हे कट केलं असतं तर मग लगेचच ह्या फ्राय होतात आणि कुरकुरीत पण होतात. रंग किती छान आलेला आहे आणि ह्या 4-5 दिवस सहज राहतात अशा पद्धतीनं केलं तर. मी पहिल्यांदा केलं ना त्यावेळी पीठ थोडंसं मी घट्ट केलेलं होतं, त्या पण छान झालेल्या होत्या, पण आहे ना मग त्या लगेच संपवाव्या लागल्या. म्हटलं चला थोडंसं पीठ आपण जे रेग्युलर शिजवताना जे घालतो ना तशा पद्धतीनं पण करून बघूया. तर मग मी आज तशा पद्धतीने केलेलं आहे आणि आत्ताच ह्या मला असं कुरकुरीत होतील जास्त असं मला वाटत आहे. छान असं ह्या पण बाजूनं आपण तळून घेऊया. छान असं तर ह्या तळल्या गेलेल्या आहेत. आता ह्या मी काढून घेते. बघा आवाज पण किती छान येत आहे, कुरकुरीत अशा. तर इथे पाहू शकता कशा झालेल्या आहेत. आता पुढच्या पण मी अशाच पद्धतीनं सोडून आणि व्यवस्थित अशा तळून घेते. ह्या तळत आहेत तर त्या शिजलेल्या वड्यांचं पण काय करायचं ते बघूया. अशा ह्या थंड करून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यावर मी चपाती लाटलेली आहे बरं का, ह्याच्यावरती ह्या कट करून घेऊया. चाकू असा एका साईडला अशा दात्र्या असतात ना तशा पद्धतीने आपल्याला चाकू पाहिजे. छान थंड झाल्या ना छान अशा कट पण होतात. ह्या मस्त अशा ह्या कट करून झालेल्या आहेत, पाहू शकता. तर बघा ह्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि आराध्याला तर खूप आवडल्या. आणि ज्या शिजवलेल्या होत्या ना वड्या त्या पण म्हणली थोड्याशा तळून बघ कशा लागतात, तर त्या पण छानच लागतात, पण ती आज घरी आहे ना त्यासाठी मग आपण तिला देऊया तिच्या मनासारखं थोडंसं तळून, जास्त नाही तळणार. ह्या पण जास्त दिवस राहतात बरं का, एक 8-15 दिवस अशा जरी तळल्या ना तरी राहतात. आपण आता पावसाळ्यामध्ये जर कुठं चाललो प्रवासाला किंवा मीटिंगला तर आपण ह्या अशा घेऊन जाऊ शकतो. फक्त जरा जास्त भाजायच्या म्हणजे 8 ते 15 दिवस छान अशा ह्या टिकतात. आता बघा मॉलला तेन पण असं विकायला येत आहेत, तर आपण अशाच घरी बनवल्या तर आपण पण ताज्या शकतो, बरोबर आहे की नाही. आता छान ह्या तळलेल्या आहेत 2 मिनिटातच. तर बघा छान अशा ह्या पण तळून घेतलेल्या आहेत. ह्यातलं आता सगळं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता इथं मोहरी टाकूया आपण, भरपूर टाकायची, भरपूर असे जिरे टाकायचे.
हळद टाकायची, असा गरम मसाला टाकायचा आणि हा लगेच असा परतून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या वड्या टाकायच्या. गॅस बंद करायचा थोड्या वेळ. ह्या व्यवस्थित आता ह्या कोट झालेल्या आहेत. तर आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केलेला आहे. 2 मिनिटानंतर ह्या पलटून घ्यायच्या. हवं तर ह्याच्यावरून पण तुम्ही तीळ टाकू शकताय, पण मी जे आपण पीठ केलं ना त्यामध्येच भरपूर असे तीळ टाकले होते. ह्या सुरुवातीला तेलामध्ये तळलेल्या होत्या आणि ह्या आता तुम्हाला जस्ट दाखवलेल्या आहेत की मी कढईमध्ये फ्राय केलं, म्हणजे असं थोड्याच तेलामध्ये ह्या फ्राय केल्या. ह्या पण खूप छान लागतात. फक्त ह्या जास्त दिवस टिकत नाहीत, आपल्याला सकाळ संध्याकाळ होऊन जातात. आणि ह्या पण 8 ते 15 दिवस छान अशा टिकतात. ह्या शिजवून तळलेल्या आहेत आणि ह्या शिजवलेल्या आहेत. आता मी ह्या अशा झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आराध्या चालली ना शाळेला की मला तिला डब्याला हे देता येतं. तर ह्या मी तुम्हाला तोडून पण दाखवते. तर बघा किती छान क्रिस्पी झालेल्या आहेत. आतून व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत. मग आजचा व्हिडिओ आवडला का नाही? आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान अशा कमेंट करा. तर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.